जेव्हा आपण एखाद्या गरम गोष्टीला हात लावतो तेव्हा चटकन आपला हात मागे येतो. आता ही जी क्रिया आहे ही अचेतन मनाची क्रिया आहे. आपण थोडी आपल्या मनाला सांगतो की अरे हे गरम आहे, मला गरम लागतं, आता मला हात मागे घ्यायचा आहे. हे सगळं होत नाही, हे आपलं शरीर आपोआप करतं. बरोबर. अशा अनेक क्रिया दिवसातनं आहेत जे आपलं शरीर आपल्यासाठी आपोआप करत असतं. उदाहरणार्थ ड्रायव्हिंग. सुरुवातीला आपण आपल्या मनाला सांगत असतो की मी ड्राईव्ह करते, मला या आरशात बघायचं आहे, मला मागे बघायचं आहे, मला क्लचवर पाय द्यायचा आहे, अमुक अमुक. मात्र जेव्हा एकदा आपलं त्याच्यात एक आपल्याला मास्टरी येऊन जाते ड्रायव्हिंगची, आपल्याला जेव्हा ड्रायव्हिंग जमून जातं तेव्हा होतं काय, ड्रायव्हिंग जमणं म्हणजे काय, आपल्या मनापासून ते आपल्या शरीरात पसरून जातं. आता आपल्या मनाला ॲक्टिवेट करायची काही गरज नाही आहे, मनाला ॲक्टिव्ह राहायची काही गरज नसते. आपलं शरीर आपोआप ड्राईव्ह करत असतं. आपोआप आपल्या पायाला माहिती आहे कधी क्लच दाबायचं, कधी ॲक्सी दाबायचा, कधी आरशात बघायचं. मग आपण आरामात गाणी गुणगुणताना सुद्धा ड्राईव्ह करतो, बाजूच्याशी बोलत असताना ड्राईव्ह करतो. त्याच पद्धतीनं आपल्याला आपल्या शरीराला आधी शिकवायचं आहे की आपण मेडिटेशन करतोय. एकदा शरीराला मेडिटेशन जमू लागलं की मग तुम्ही आपोआप त्या मेडिटेशनल फेजमध्ये जायला लागाल. तुम्हाला तुमच्या शरीराला वॉर्न करायची, इन्स्ट्रक्ट करायची गरज नाही.